नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड या पाठ्यक्रमातील आपण सहावा पाठ जो आहे ट्रिग्नोमेट्री या पाठातील प्रॅक्टिस सेट 6.1 हा भाग अभ्यासत आहात. विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 वरती मी आतापर्यंत 2 पार्ट अपलोड केलेला आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 या भागावरती तिसरा भाग म्हणजे तिसरा पार्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण 6.1 मधले सहावा जो प्रश्न आहे प्रूव्ह दॅट, त्यामधले 4 प्रश्न आपण पार्ट 2 मध्ये अभ्यासला. आज आपल्याला पार्ट 3 मध्ये 6.1 क्वेश्चन नंबर 6 मधला जो प्रूव्ह दॅट आहे त्यातला आज आपल्याला 5व्या प्रश्नापासून समोरचा अभ्यासायचा आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही ते 2 पार्ट पाहिले नसाल तर ते 2 पार्ट पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिसरा पार्ट सुद्धा काय होणार आहे, सहज पद्धतीनं समजणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही जी आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्याला 5व्या प्रश्नापासून समोरचं प्रॅक्टिस सेट काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. विद्यार्थ्यांनो, 5वा प्रश्न जर बघितला तर 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय cot थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय दिलंय, cot दिलंय आणि tan दिलेला. आपण सोडत असताना काय करतो, सर्वात अगोदर बाजूला आपण सोल्युशन लिहितो. काय लिहितो, सोल्युशन. आणि सोल्युशन मध्ये काय, सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायचंय टेक LHS. LHS म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड. LHS काय आपल्याकडं cot थीटा आहे. काय आहे, cot थीटा प्लस tan थीटा. ही LHS आहे. हे LHS घेऊन आपल्याला RHS आणायचं आहे. ओके, तर बघितलं तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथं cot आणि tan यामध्ये आपली आयडेंटिटी कोणती आहे का, कोणतीच नाही. पहिली आयडेंटिटी पण नाही, दुसरी पण नाही आणि तिसरी पण नाही. आयडेंटिटी आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. cot थीटा आणि tan थीटा दिलेला आहे आणि हे सगळे स्क्वेअरची आयडेंटिटी आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, cot थीटा आणि tan थीटा याला आपल्याला बदलायचंय. मग बदलायचं काय, या cotला आपण काय लिहू शकतो, cotला 1/tan लिहू शकतो आपण. बेसिकचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये बघा, आपण या सगळ्या गोष्टी अभ्यासला आहे. काय दिले, cot. या cotला मी 1/tan थीटा लिहू शकतो प्लस tan थीटा. बरोबर, cotला काय लिहिलं आपण 1/tan थीटा. बदल काय केला, जो बदल केला तो लिहून टाकायचा, जेणेकरून आपल्याला काय बदल केलं ते लगेच कळेल. आपल्याला या ठिकाणी काय लिहायचंय, cot थीटा हे आपण 1/tan थीटा केलेला आहे. बरोबर. आता बघा 1/tan थीटा प्लस tan थीटा. आता 1 आहे तसं घ्या, 1 जो आहे तो काय करा, आहे तसं घ्या. 1 प्लस tan इंटू tan काय असणार आहे, tan इंटू tan असणार आहे tan स्क्वेअर थीटा अपॉन tan थीटा. काय केलं, tan आहे तसा घेतला, tan इंटू tan, tan चा tan सोबत मल्टिप्लाय केला तो tan चा स्क्वेअर बनला, tan स्क्वेअर थीटा अपॉन tan थीटा. आता 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आपली आयडेंटिटी आहे. बघा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय आहे, सेक स्क्वेअर थीटा. मग याच्या जागेवरती मी काय घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो मी सेक स्क्वेअर थीटा अपॉन tan थीटा. ओके, काय आयडेंटिटी यूज केली आपण, इथं यूज केले 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हे आहे सेक स्क्वेअर थीटाच्या इक्वल. बरोबर. आता सेक स्क्वेअर थीटा आणलं
आणि खाली आहे टॅन थिटा. आता सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन थिटा याला आपल्याला बदलायचे. याला काय करायचे? बदलायचे. काय बदलता येईल? सेकला आपण काय लिहू शकतो? 1/cos लिहू शकतो. सेकला काय लिहू शकतो? 1/cos. जर मी या सेक थिटाला मी 1/cos स्क्वेअर थिटा लिहू शकतो. या सेक थिटा काय लिहू शकतो? 1/cos स्क्वेअर थिटा अपॉन या टॅनला मी काय लिहू शकतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा काय चेंजेस केले? सेकला लिहिलं 1/cos स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे म्हणून याला स्क्वेअर दिलं. टॅनला लिहिलं काय? साइन अपॉन कॉस. ही आयडेंटिटी आहे, आपण रेशो मध्ये शिकलात. काय यूज केले इथं केलं सेक स्क्वेअर थिटा, याला केलं 1/cos स्क्वेअर आणि टॅन थिटाला, जो टॅन थिटा आहे टॅनला काय लिहिलं आपण? टॅनला लिहिलेलं आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ही आयडेंटिटी यूज केली. आता बघा हे डिवाइडच्या फॉर्म मध्ये आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला डिवाइडच्या फॉर्म मध्ये असताना आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. डिवाइडच्या पद्धतीने बघा हा कॉस, याच्यातला एक कॉस आणि हा कॉस कट झाला. जर तुम्हाला अशा पद्धतीने कळत नसेल तर मी या डिवाइडला, आता ही उभी डिवाइड आहे, याला मी आडव्या पद्धतीने डिवाइड लिहितो. काय लिहिणार आहे? 1/cos स्क्वेअर थिटा, 1/cos स्क्वेअर थिटा डिवाइड बाय काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय लिहिणार आहे आपण? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. बघा हेच मी या पद्धतीने लिहिलं. आता याला काय करायचं आपल्याला? 1/cos स्क्वेअर थिटा आहे तसं घ्या, मल्टिप्लाय आहे, इथं डिवाइड आहे, मल्टिप्लाय घ्या. डिवाइड जागेवर मल्टिप्लाय घेतलं तर समोरच्या रेशोचा काय होतो? रेसिप्रोकल होतो. समोरच्या रेशोच काय होतो? रेसिप्रोकल. म्हणजे कॉस हा वर जाईल आणि खाली काय असणार आहे? साइन असणार आहे. ओके. आता बघा काय केलं? फक्त या फॉर्मेटला मी या फॉर्म मध्ये लिहिलं आणि इथं डिवाइड जागेवर मल्टिप्लाय केला आणि याचा रेसिप्रोकल केलं. रेसिप्रोकल केलं म्हणजे इथं दोन कॉस आहे, याच्यात एक कॉस कटला, हा कॉस आणि हा कॉस काय झालं? कमी झाला. इथं उरलं काय? 1/cos थिटा. काय होतं इथं? 1/cos होता, दोन कॉस होतं इथं. कॉस स्क्वेअर म्हणजे किती? दोन कॉस. याच्यातला एक कॉस आणि हा कॉस मी कट केला. इथं किती उरलं? एक कॉस उरला म्हणजे 1/cos मल्टिप्लाय, इथं काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे आणि 1/sin थिटा. हे रिमेनिंग आहे. ओके. आता मला सांगा 1/cos काय असतो? 1/cos असतो सेक थिटा. 1/cos असतो सेक थिटा मल्टिप्लाय 1/sin काय असतो? कोसेक थिटा असतो. बघा बदल काय केलं? जे बदल केलं लिहून घ्यायचं. बदल केला आपण 1/cos थिटा, याला काय लिहिलं आपण? सेक थिटा लिहिला आणि 1/sin थिटा याला काय लिहिलं? कोसेक थिटा. हा बदल केला. ओके. आता सेक इंटू कोसेक. बघा आपल्याला जो पाहिजे तो आला की नाही, फक्त याचा अदला बदल करून घ्यायचं. काय अदला बदल होईल आता? कोसेक फ्रंटला येईन आणि सेक नंतर येईल. बदल काय? फक्त अदला बदल केली. आलं. बघा इथं काय आलं? LHS इक्वल आली RHS च्या, हेन्स प्रूफ. बघा अशा पद्धतीने इतका सोपा प्रश्न आहे, इतका सोपा प्रश्न आहे. आपण या प्रश्नाला अशा पद्धतीने काय करू शकतो? सोडू शकतो. फक्त क्वेश्चन मध्ये तुम्हाला बदलत जायचंय. अशा प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्यानंतर असे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने काय करता येतं? सोडता येतं. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा 5वा प्रश्न होता. जर तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6वा काय करणार आहोत? अभ्यासणार. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता 6वा प्रश्न सोडवायचा आहे. 6वा प्रश्न काय दिले? 1/sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू sec थिटा प्लस tan थिटा. आपल्याला हे घ्यायचं आणि हे आणायचं आहे.
म्हणजे LHS घ्यायचंय आणि RHS आणायचं आहे. बघा काय इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे, 1 आहे अपॉन 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. इथं मायनस इथं प्लस आहे. काय करायचंय, इथं मायनस आहे, इथं काय करायचंय, प्लस आणायचंय. अगदी सोपं आहे. काय करावं लागेल, डिनोमिनेटरला तुम्हाला रॅशनलाइज करावं लागणार आहे. बघ अगदी सोपा प्रश्न आहे. घ्या सोल्युशन. काय लिहिता येईल, टेक LHS, टेक LHS. काय LHS आहे, LHS आहे 1 मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. करा डिनोमिनेटरला रॅशनलाइज करा. इथे लिहा काय लिहिते, रॅशनलाइज दी डिनोमिनेटर. मग रॅशनलाइज काय असतो, डिनोमिनेटरच्या अपोजिट साइडने खाली आणि वर आपण मल्टिप्लाय करत असतो. मग काय असेल, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा मल्टिप्लाय याच्या अपोजिट साइडनं खाली आणि वर काय असेल, मग सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा अपोजिट साइडने, मी तर मायनस होता, प्लसने आपण खाली आणि वर या दोघाला मल्टिप्लाय केलं. आता 1 ने याला मल्टिप्लाय करा, 1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर हेच मिळणार आपल्याला. काय मिळेल, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन मध्ये सेकला सेक सोबत मल्टिप्लाय करा, काय असणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. आता जर बघितलं विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट इथं आपल्याला निदर्शनात आली असेल, काय, आता हा a मायनस बी हा a प्लस बी च्या फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, a मायनस बी आणि a प्लस बी च्या फॉर्म मध्ये. अशा वेळेस काय घेतो आपण, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर घेतो. मग हा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. काय घेतलं आपण, या a मायनस बी ला या a प्लस बी ला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा a आहे, हा b आहे. मग a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपल्याला माहितीये की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे. बघा सेक याला कॉमन काढलं तर काय येतं, टॅन स्क्वेअर थिटा लिहिलं तर काय येतं, 1 च्या इक्वल मध्ये येतो. म्हणजेच काय, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 1 असतो. मग इथे लिहा काय लिहिणार, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1. इथं आपण काय बदललं, इथं चेंज केलं, काय, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 1 च्या इक्वल मध्ये आहे. ओके. मग जर आपल्याला काय मिळालं, सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 1. आपण डिनोमिनेटरचं 1 आहे, त्याला व्हॅल्यू नाहीये. आपण काय घेणार डायरेक्ट, सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा जे आपल्याला आणायचे ते आलं की नाही, आलं ना. जे आणायचं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच काय, LHS इक्वल आली RHS च्या. हेन्स प्रूफ. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. किती 2-4 ओळीमध्येच हा प्रश्न आपण काय करतो, सोडवतो. 2-4 ओळीचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचे. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल तर या प्रश्नाची स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7वा काय करणार आहोत, अभ्यास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. 7वा प्रश्न काय दिले आपल्याला, या ठिकाणी दिलेला आहे साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा. साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. विद्यार्थ्यांनो या क्वेश्चन मध्ये, या प्रश्नामध्ये एक मिस्टेक अशी आहे की या बाजूला इथं सेक पॉवर 4 थिटा दिलेला आहे. काय दिले पुस्तकामध्ये, सेक पॉवर 4 थिटा. आपण सेक पॉवर 4 थिटा घेऊन जर उत्तर काढला तर आपल्याला तो प्रूफ होत नाही, म्हणून त्या ठिकाणी मिस्टेक आहे.
तो तुम्ही प्रिंट मिस्टेक जी आहे त्याला तुम्ही करेक्शन करून घ्या. काय आहे साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा हे यूज करायचंय आणि हे आणायचं आहे. बघा असे प्रश्न किती सहज पद्धतीने सुटतात. याला सुरुवात करूया आपण. सोल्युशन काय लिहिता येईल सुरुवातीला. टेक LHS काय आहे साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा. साइन पॉवर 4 मायनस कॉस पॉवर 4. आता याला आपली आयडेंटिटी एखादी पॉवर 4 ची आयडेंटिटी आहे का एकही नाही. म्हणून आपण या पॉवर 4 ला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण तयार करून घेऊ. याला काय तयार करता येईल. याला मी असं लिहू शकतो का कसं बघा साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो का. बघा व्हॅल्यू तीच आहे 2 म्हणजे 2 × 2 म्हणजे 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4च आहे 2 चा स्क्वेअर 4च आहे. व्हॅल्यू बदलली नाही व्हॅल्यू तीच आहे फक्त आपण त्याचा फॉर्मॅट बदलला. काय केलं आपण त्याचा फॉर्मॅट बदलला. यासाठी फॉर्मॅट बदललं की इथं कुठेतरी स्क्वेअर घेतलं ते कोणत्या ना कोणत्या आयडेंटिटी मध्ये ते बसतात म्हणून आपण त्याचा फॉर्मॅट बदलला. आता इथं काय झालं साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म मध्ये तो तयार झाला. म्हणजेच काय झालं हा ए झाला हा बी झाला म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर फॉर्म तयार झाला. कोणत्या फॉर्म तयार झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. बघा हा ए आहे हा बी आहे. ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर या फॉर्म मध्ये तयार झाला. हा काय असतो हा असतो ए प्लस बी ए मायनस बी असतो ना. आयडेंटिटी माहिती आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो ए प्लस बी ए मायनस बी. आता याला या कॉसला आणि या साइनला आपण या फॉर्मॅट मध्ये लिहूया. काय लिहिता येईल आपल्याला या फॉर्मॅट मध्ये लिहिण्यासाठी हा पहिला ब्रॅकेट आहे तो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस हा बी आहे कॉस स्क्वेअर थिटा. सेकंड ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय केलं बघा ए प्लस बी हा ए आहे हा बी आहे. ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये इथे लिहिलं आणि ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये इथं लिहिलं. ओके. आता बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपली आयडेंटिटी पहिलीच आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 च्या इक्वल मध्ये आहे बरोबर. मग याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला मी 1 लिहू शकतो. काय लिहिता येईल इथं या एवढ्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय लिहायचं आपल्याला 1 लिहायचा. आणि इथं काय आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके. काय चेंजेस केले आपण लिहून घ्या. इथे चेंजेस केलेले इथं लिहिलं आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा बदल केला. आता विद्यार्थ्यांनो आपण 1 नी याला मल्टिप्लाय केलं तर हाच मिळणार आहे. 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे हाच मिळणार. एक स्टेप वाढून घ्या. काय असेल साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा हे आपल्याकडे आहे. बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला आणायचं काय 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणायचे. 2 कॉस स्क्वेअर आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा मिळालेला आहे. कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस पुढे मायनस सुद्धा मिळाले कॉस स्क्वेअर थिटा सुद्धा मिळालेला आहे. आपल्याला बदल कुठे करायचे इथं 2 आणायचे इथं 1 आणायचे. मग याला बदलावं लागेल. कोणाला साइन स्क्वेअर थिटाला. कॉस तर आहे ऑलरेडी त्याला बदलायची गरज नाही. याच्या समोर आपल्याला 2 आणायचे. कॉसच्या समोर काय आणायचे 2 आणायचे. या साइनला बदलून घ्या. साइनला काय बदलता येईल जर मी या साइनला कॉमन काढलं या साइनला जर कॉमन काढलं. बघा आयडेंटिटी आपल्या लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो आयडेंटिटी बदलता येते आपल्याला. इथं मी लिहितो काय साइन स्क्वेअर थिटा कॉमन काढल्यानंतर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला मिळतं ना. बघा साइन स्क्वेअर थिटाला मी कॉमन काढलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मिळतं. मग याच्या जागेवरती साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवरती मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. काय लिहिता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस
कॉस स्क्वेअर थिटा. काय बदललं आपण या ठिकाणी बदललं. काय बदललं? साइन स्क्वेअर थिटाला लिहिला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हा बदललं. बघा साइन स्क्वेअर थिटाला काय बदललं? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इथं बदलला. बरोबर. आता एक काम करा. काय काम करता येईल? 1 आयतच ठेवा. आता मायनस कॉस आणि मायनस कॉस याची ऍडिशन होते. मायनस मायनस प्लस होतो. काय होतो? मायनस मायनस प्लस होतो, पण सिम्बॉल कोणता लागतो? मायनसच. मायनस मायनस प्लस, पण सिम्बॉल कोणता लागला? मायनसच. एक कॉस आणि एक कॉस किती झाले? 2 कॉस. 2 कॉस स्क्वेअर थिटा. बघा आलं की नाही? 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय आलं? LHS इक्वल आली RHS च्या. हेन्स प्रूफ. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडतायत. अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त अशा प्रश्नामध्ये तुम्हाला बदल करत करत जावं लागणार आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत. हे प्रश्न अगदी सोपे आहेत, पण तुम्हाला अवघड वाटतात का? कारण की तुम्हाला अशा प्रश्नाची सवय नाही. प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करावीच लागेल. बरोबर. फक्त बदल करत करत जावं लागेल. आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. किमान हा जो प्रश्न आहे तुम्हाला 3 गुणांसाठी विचारतो. हा 3 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न येतो. म्हणून अशा प्रश्नाची तुम्हाला तयारी केली पाहिजे. आणि सगळे सोपे प्रश्न आहेत. बरोबर. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आपण 7 प्रश्न या ठिकाणी अभ्यासलात. तुम्हाला काय असेल तर या प्रश्नाचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 8वा आपण काय करणार आहोत? सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 8वा प्रश्न सोडवूया. 8व्या प्रश्नात काय दिले? सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आणि 1 अपॉन साइन थिटा. सोल्युशन लिहा. सोल्युशन काय आहे? टेक LHS. काय LHS आहे? LHS आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे हे वापरायचे, हे आणायचं आहे. काय आणता येईल? आयडेंटिटी कोणतीच बसत नाही. आयडेंटिटी बसत नाही म्हणजे त्यात बदल करा. काय बदल होईल? सेकला मी या सेकला 1 अपॉन कॉस लिहितो. या सेकला काय लिहिता येतं? 1 अपॉन कॉस लिहिता येतं. प्लस टॅनला साइन अपॉन कॉस लिहिता येतं. बघा बदल काय झाले? सेकला लिहिलं 1 अपॉन कॉस आणि टॅनला लिहिलं साइन अपॉन कॉस. बदल काय केला? बदल या ठिकाणी आपण केलं. काय केलं? सेक थिटा लिहिला 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन थिटा लिहिला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा बदलला. ओके. आता बघा डिनोमिनेटर सेम आहे, लाईक टर्म आहे. मग न्यूमरेटरची ऍडिशन होते. काय येईल? 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा डिनोमिनेटर दोन्ही मध्ये काय आहे? सारखे आहेत, म्हणजे लाईक टर्म आहे. लाईक टर्मला ऍडिशन होते. कोणाची? फक्त न्यूमरेटरची, डिनोमिनेटरची होत नाही. आता 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा इथं कॉस थिटा इथं खाली आहे, इथं वर आहे. इथं 1 मायनस साइन आहे, इथं 1 प्लस साइन आहे. मग इथं आपल्याला काय बदल करावा लागेल? इथं बदल काय करायचं की न्यूमरेटरचं आपल्याला रॅशनलाइज करायचं. काय करायचं? रॅशनलाइज दी न्यूमरेटर. न्यूमरेटर काय करायचं आपल्याला? या न्यूमरेटरचं आपल्याला रॅशनलाइज करायचंय. मग काय होईल? आपण केलं तर 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मल्टिप्लाय अपोजिट साइन न खाली आणि वर मल्टिप्लाय. इथं 1 प्लस आहे, इथं काय असेल? 1 मायनस साइन थिटा. इथं सुद्धा 1 मायनस साइन थिटा. काय केलं आपण? न्यूमरेटरचं आपण या ठिकाणी रॅशनलाइज केलं. मग आता a प्लस b च्या फॉर्म मध्ये, a मायनस b च्या फॉर्म मध्ये न्यूमरेटर तयार झाला. मग काय असेल? आता इथं a चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा तयार झाला. ओके. बघा काय झालं? 1 चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? तर हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजेच काय? a स्क्वेअर b स्क्वेअर नाही, a प्लस b a मायनस b च्या फॉर्म मध्ये आहे.
ए प्लस बी आणि ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये आहे. हा ए प्लस बी आहे, हा ए मायनस बी आहे. याचा काय तयार होतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तयार होतो. बरोबर. तर आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तयार झाला आणि खाली काय उरलं? खाली उरलेला आहे कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा, हा उरला. ओके. चला आता या बाजूला घेऊया. आता 1 चा स्क्वेअर 1च असतो. एक स्टेप वाढूया आपण. 1 चा स्क्वेअर काय असतो? 1च असतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन खाली काय आहे? खाली आहे कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा. ओके. बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, बघा 1 ला कॉमन काढा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतो? कॉस स्क्वेअर थिटा असतो. मग याच्या जागेवरती मी काय घेतो? कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो. इथं आयडेंटिटी यूज करा. काय? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो कॉस स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आहे, ती आपल्याला वापरायची. चला कॉस स्क्वेअर थिटा आणि खाली डिनोमिनेटरला आहे काय? तो आहे कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा. ओके. आता एक काम करा, कॉस स्क्वेअर आहे, मग याला कॉस इंटू कॉस लिहून घ्या. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर आहे, त्याला 2 टाइम्स लिहून घेतलं. आणि खाली काय आहे? कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा. बघा एक एक कॉस कट झालं. काय उरलं वर? वर उरलं कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बघा आलं की नाही? कॉस थिटा आला, 1 मायनस साइन थिटा. काय आलं मग? LHS इक्वल आली RHS च्या. हेन्स ट्रू. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, सोपे प्रश्न आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता, तो आपण या ठिकाणी काय केलेला आहे? सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल तर या क्वेश्चनचं काय करून घ्या? स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वा प्रश्न या ठिकाणी आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. काय प्रश्न दिले? इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2 दिलेला आहे. म्हणजे tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. 2 तर दोन्ही बाजूला आहे. फक्त आपल्याला इथं स्क्वेअर आणायचं, इथं स्क्वेअर आणायचं. बघा पण डायरेक्ट स्क्वेअर देऊन टाकायचं का? देऊन टाकायचं. बघा काय सोल्युशन मध्ये करता येईल आपल्याला? सोल्युशन काय लिहिता येईल? tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू 2. हे घ्यायचंय, हे आणायचं आहे. काम करा, सरळ सरळ दोघाला स्क्वेअर देऊन टाका. काय करता येईल मग? tan स्क्वेअर प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर. काय केलं इथं? दोन्ही साइडला आपण काय केलं? स्क्वेअर केलं बोथ साइडला. इथे लिहा स्क्वेअर ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडला, या साइडला आणि या साइडला पण स्क्वेअर केलं. आता स्क्वेअर केलं तर काय झालं? बघा विद्यार्थ्यांनो, हा tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटाचा स्क्वेअर म्हणजे a प्लस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये तयार झालं. म्हणजे a प्लस b चा स्क्वेअर या फॉर्म मध्ये हा तयार झाला. आता a प्लस b चा स्क्वेअर काय असतो? तो असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असतो ना. आपण आयडेंटिटीचा अभ्यासला होता 8वी 9वी मध्ये. ओके. a प्लस b चा स्क्वेअर असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता याला आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचे. मग a चा स्क्वेअर काय असेल? a चा स्क्वेअर म्हणजे तो असेल tan स्क्वेअर थीटा प्लस 2 a काय आहे? a आहे tan into b काय आहे? 1 अपॉन tan थीटा प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? 1 अपॉन
tan स्क्वेअर थिटा आणि 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आहे. बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता याला ब्रॅकेट होल ब्रॅकेटला द्या किंवा होल ब्रॅकेटला जरी दिले तर 1 चा स्क्वेअर 1च असतो. tan चा स्क्वेअर काय असणार आहे tan स्क्वेअर थिटा. आता इथं बदल काय झाला बघा, बदल काय झाला, हा tan कट झाला, हा tan थिटा आणि हा tan थिटा कट झालं. काय उरलं आपल्याला या बाजूला उरलेलं आहे tan स्क्वेअर थिटा प्लस 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. बघा काय केलं, हा a प्लस बी इथं लावला आणि इथं tan कट केलं, इथं उरलं tan स्क्वेअर थिटा प्लस 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. या 2 ला तिकडे पाठवून द्या. आलं उत्तर मिल गया. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. हा प्लस इकडे काय झाला मायनस झाला. मग लास्ट उत्तर काय आलं, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 आ गया. यही लाना था हमको, यही लाना था हमारे भाई. tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. बघा जे आणायचं आहे ते आलं. कशा पद्धतीनं, फक्त याला आपण काय केलं, बोथ साइडला स्क्वेअर केला. बोथ साइडला स्क्वेअर केल्यानंतर इथं a प्लस b च्या फॉर्म मध्ये तयार झाला. आता a प्लस b चा फॉर्म काय असतो हे पण आपल्याला माहित पाहिजे. म्हणून बेसिक्स गोष्टी जे 7वी ला 8वी ला 9वी ला गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी विसरून चालत नाही. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय माहित पाहिजे, लक्षात पाहिजे. लक्षात असेल तर आपण असे क्वेश्चन सहज चुटकी में आपण काय करतो, सहज पद्धतीने आपण ते प्रश्न सोडवू शकतो. तर विद्यार्थ्यांनो असा प्रश्न हा प्रश्न आपण सॉल्व्ह केला तुम्हाला कळाला असेल तर या क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण 10वा प्रश्न काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचा आहे. 10वा प्रश्न काय दिले, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस cot a 1 प्लस cot स्क्वेअर a इज इक्वल टू sin a इंटू cos a. प्रश्न बघून गोंधळू नका, घाबरायचं कारण नाही, अगदी सोपा आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचंय आणि बदल करत जायचंय. काय करायचं, सोल्युशन मध्ये टेक LHS काय आहे, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a. बदल करा, याचा बदल होतो. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा काय आहे sec स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस cot स्क्वेअर थिटा cosec स्क्वेअर थिटा आहे, ते बदलून घ्या. मग काय असेल, इथं असेल tan a अपॉन इथं असेल 1 प्लस tan स्क्वेअर a म्हणजेच काय sec स्क्वेअर a. बरोबर. 1 प्लस काय असणार आहे बघा, tan ला tan घेतलं 1 प्लस tan स्क्वेअर a, याला आपण sec स्क्वेअर a घेतलं प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a असतो काय cosec स्क्वेअर. ओके. बदल काय केलं, बदल केलेलं आपण या ठिकाणी लिहून घेऊया. काय बदल केलं, 1 प्लस tan स्क्वेअर a लिहिला आपण sec स्क्वेअर a. काय लिहिला sec स्क्वेअर a आणि 1 प्लस cot स्क्वेअर a ला लिहिलं काय लिहिलं cosec स्क्वेअर a. हा बदल केला. ओके. आता काय करायचं, tan a ला आणि sec a ला, आता इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी बदल करायचा आपल्याला. काय बदल करता येईल, tan ला मी sin अपॉन cos लिहितो, tan ला काय लिहितो sin अपॉन cos, sin a अपॉन cos a डिवाइड या sec पॉवर sec स्क्वेअर a. sec स्क्वेअर a ला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मला असं वाटतं एक मिस्टेक अशी झाली, इथं स्क्वेअर आहे क्वेश्चन मध्ये,
क्वेश्चन मध्ये स्क्वेअर आहे, हा इथं स्क्वेअर आहे, बरोबर स्क्वेअर आहे, ती थोडीशी मिस्टेक झाली, चला काय फरक पडत नाही. इथं स्क्वेअर आहे, मग इथं काय येणार आहे, याला स्क्वेअर येऊन जाईल, याला पण स्क्वेअर येऊन जाईल. आता हा एक स्टेप आपण या ठिकाणी काय करू, याला पॉवर 4 करून घेऊ, याला काय करून घेऊ, पॉवर 4 करून घेऊ. कोणाला, सेकला पॉवर 4 करून घेऊ. मग इथं काय असेल, tan a अपॉन सेक पॉवर 4a प्लस cot a अपॉन कोसेक पॉवर 4a. बघा इथं स्क्वेअर होता, याचा पॉवर 4 केलं, इथं स्क्वेअर होता, याचा पण पॉवर 4 केलं, बरोबर. आता पॉवर 4 केल्यावरती आपण याला बदल करू. काय बदल करता येईल, टॅनला लिहिता येईल आपल्याला साइन a अपॉन कॉस a डिवाइड बाय या सेक a ला मी 1 अपॉन कॉस पॉवर 4a लिहितो, बरोबर. काय केलं, टॅनला लिहिलं साइन अपॉन कॉस, सेकला लिहिलं काय 1 अपॉन कॉस, पॉवर 4 आहे म्हणून पॉवर 4 दिला, प्लस कॉटला कॉस a अपॉन साइन a. का, कारण कॉट टॅनचं उलट असतं, टॅन जर साइन असेल तर कॉट काय असेल, कॉस हा वरी, याची अदलाबदली तो होऊन जाईल, अपॉन कोसेक काय असतं 1 अपॉन साइन. इथं पॉवर 4 आहे तर इथं सुद्धा पॉवर 4a असणार आहे. ओके, बघा आता असा डिवाइड आहे, याला घाबरायचं नाही. मी याला दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला लिहून देतो, जसं आपण नेहमी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लिहून देतो तसं सोप्या पद्धतीने. काय आहे इथं आहे साइन a अपॉन कॉस a डिवाइड बाय 1 अपॉन कॉस पॉवर 4a. हा एक ब्रॅकेट घेऊया, चला, प्लस याला दुसरा ब्रॅकेट घेतो, काय कॉस a अपॉन साइन a. तर बघा साइन a अपॉन कॉस a 1 अपॉन कॉस a प्लस कॉस a अपॉन साइन a 1 अपॉन साइन a. आता या बाजूला आपण या प्रश्नाचं मी थोडंसं स्पष्टीकरण देतो. काय साइन a अपॉन कॉस a मी उभं दिले, त्याला आडवं लिहितो. काय असणार आहे, साइन a अपॉन कॉस a डिवाइड बाय 1 अपॉन कॉस पॉवर 4a प्लस हा प्लस कॉस a अपॉन साइन a, कॉस a अपॉन साइन a डिवाइड बाय 1 अपॉन साइन पॉवर 4a, 1 अपॉन साइन पॉवर 4a. ओके, जो अशा फॉर्म मध्ये होतो ते तुम्हाला अशा फॉर्म मध्ये करून दाखवलेले आहे. आता काय होईल बघा, इथं साइन a अपॉन कॉस a मल्टीप्लाय हा कॉस पॉवर 4 वर जाईल, कॉस पॉवर 4a अपॉन 1 प्लस कॉस a अपॉन साइन a मल्टीप्लाय हा साइन वर जाईल, काय होईल तो साइन पॉवर 4 अपॉन 1. बघा हा कॉस आणि याच्यातला एक कॉस कमी झाला, काय उरलं इथं साइन a इंटू इथं कॉस क्यूब a. 4 होते, एक कमी झाला, 3 राहिले, म्हणजे साइन a इंटू कॉस क्यूब a प्लस बघा हा साइन a याच्यातला एक, इथं उरलं कॉस a इंटू साइन क्यूब a. 4 होते, एक कमी झाला, 3 राहिले. आता साइन a कॉस a साइन a. आता मी तर साइन a हा एक साइन, याच्यातला एक साइन कॉमन काढतो, साइन a इंटू बघा हा साइन a याच्यातला एक साइन कॉमन काढला, इथं 2 राहिला, हा तर बाहेर निघाला. इथं काय उरलं कॉस याच्यातला एक आणि हा कॉस a मी कॉमन काढला, याच्यातला काय उरलं बघा, इथं उरलं काय कॉस a. आणि
इथं 2 होते, 3 होते, एक कॉमन काढला, इथं उरलं 2, म्हणजेच काय कॉस स्क्वेअर ए प्लस इथं 3 होते, याच्यातला एक घेतला, 2 राहिले, इथं काय उरलं साइन स्क्वेअर ए. ओके, बघा कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए 1 असतो. ओके, मग काय झालं साइन ए इंटू कॉस ए, याचंच काय आलं 1 आलं. 1 म्हणजेच काय, याला करा मल्टिप्लाय, साइन इंटू कॉस ए. बघा आलं की नाही साइन इंटू कॉस ए आलं. इथं आपण बदल केलं, कुठं या बाजूला इथं बदल केलेला आहे. काय बदल केलं, तो केला कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, हा 1 च्या इक्वल मध्ये आहे, हा बदल केला. बरोबर, हा बदल केलं आणि काय आलं आपलं LHS इक्वल आलं RHS च्या, हेन्स प्रूफ. बघा विद्यार्थ्यांनो, असा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये बदल काय केलं, काहीच नाही, फक्त बदल करत 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 अशा पद्धतीने आपण तो प्रश्न आणलेला आहे. हा प्रश्न एक वेळेस तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न होता, तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक जो 11वा आहे, तो 11वा प्रश्न यानंतर आपण काय करणार सोडवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 11वा प्रश्न काय करायचे सोडवायचा आहे. 11वा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे पहा, काय दिलंय, sec power 4a in bracket 1 minus sin power 4a minus 2 tan square a is equal to 1. आपल्याला एवढा मोठा वापरायचंय आणि 1 आणायचा आहे, घाबरायचं अजिबात नाही. एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि तो येणार आहे. बघा कसं येणार आहे. या ठिकाणी आपण सोल्युशन लिहूया. सोल्युशन काय लिहिता येईल सुरुवातीला, टेक LHS, टेक LHS. काय LHS आहे, LHS आहे sec power 4a 1 minus sin power 4a ब्रॅकेट क्लोज 2 tan square a. हे वापरायचं आहे आणि आपल्याला 1 आणायचं आहे. बघा कसं आणता येईल. सेकला मी काय लिहू शकतो, सेकला मी लिहू शकतो काय, सेकला 1 अपॉन कॉस लिहू शकतो. आपण रेशो अभ्यासला होता, काय सेकला मी लिहू शकतो 1 अपॉन कॉस पॉवर 4a. सेकला काय लिहिलं 1 अपॉन कॉस पॉवर 4a आणि इथं 1 मायनस साइन पॉवर 4a मायनस 2 tan स्क्वेअर a. इथं काय बदललं आपण, इथं बदलला सेक, इथे लिहून घ्या. काय बदललं, सेक पॉवर 4a ला काय लिहिलं 1 अपॉन कॉस पॉवर 4a आपण यूज केलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, या 1 ला यासोबत मल्टिप्लाय करून घ्या, या 1 ला यासोबत मल्टिप्लाय करा, मग काय तयार होईल, तो तयार होणार आहे 1 मायनस साइन पॉवर 4a आपण बघा 1 नी जर याला मल्टिप्लाय केलं तर हाच मिळणार आहे. 1 नी आपण कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यावर तोच नंबर मिळतो. मग 1 नी केलं तर काय मिळालं 1 मायनस साइन पॉवर 4a अपॉन कॉस पॉवर 4a मायनस काय आहे 2 tan स्क्वेअर a. बघा आता 1 मायनस साइन पॉवर 4a आपली कोणतीच आयडेंटिटी पॉवर 4 ची नाही, कशाची आहे, स्क्वेअरची आहे. मग मी याला स्क्वेअर जर केलं, बघा याची व्हॅल्यू बदलणार नाही, फक्त मी त्याचा फॉर्मॅट बदलणार आहे. काय करणार आहे, याला 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन कॉस पॉवर 4a मायनस 2 या स्टॅनला मी लिहिणार आहे साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a. टॅनला काय लिहिलं मी, साइन अपॉन कॉस लिहिलं. इथं काय बदलला, इथं बदललेला आहे टॅन, टॅनला बदललं मी. टॅनला काय केलं, त्याला बदललं साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a, हा बदललेला आहे.
ओके, बघा इथं काय झालं, आता 1चा स्क्वेअर 1 या ठिकाणी मी याला स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये बदलून घेतलं. का? कारण की स्क्वेअरचं आपल्याला आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी आहे. मग काय होईल, 1चा स्क्वेअर 1च आहे आणि साइन स्क्वेअर आहे. आता बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये हा तयार झाला. कोणतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये. मग आपल्याला माहिती आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो, ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग हा जो आहे ए स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए कोणत्या फॉर्मॅट तयार झाला, ए प्लस बी ए मायनस बी च्या फॉर्मॅट मध्ये झाला. मग काय होईल, तो असेल 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन, बघा याला लिहिलं काय, ए प्लस बी ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये लिहिलं. आणि खाली आहे कॉस पॉवर 4a. खाली काय आहे, कॉस पॉवर 4a. इकडे आहे मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. बघा इथपर्यंत आपल्याला काय केलं, आपण बदललेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए असतो. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे काय, 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय असतो, कॉस स्क्वेअर ए. मी या बाजूला लिहितो, या बाजूला काय आहे बघा, 1 प्लस साइन स्क्वेअर ए आहे कसं लिहा, 1 प्लस साइन स्क्वेअर ए आहे तसा लिहा. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ए याला मी लिहितो काय, कॉस स्क्वेअर ए अपॉन, बघा 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय लिहिलं, कॉस स्क्वेअर ए. आणि कॉस पॉवर 4a आहे, कॉस पॉवर 4a मी याला लिहितो कॉस पॉवर 4a जो आहे त्याला काय लिहिता येईल, त्याला लिहिता येईल साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए. कॉस पॉवर 4a आहे, मी त्याला कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. पुढं काय आहे, मायनस 2 साइन स्क्वेअर ए, 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. बघा इथं काय झालं, इथं कॉस स्क्वेअर ए रिमूव्ह झालं, कट झाला. इथं काय उरलं, इथं उरलेलं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. बघा लाईक टाइम मिळाले, या ठिकाणी लाईक टाइम मिळाले. करा ऍडिशन, काय होतं 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर लाईक टर्म आहे, एकच कॉस स्क्वेअर घ्या, कॉस स्क्वेअर ए. बघा आता 1 प्लस साइन स्क्वेअर ए, तर साइन स्क्वेअर आहे, या 2 मधून हा एक मायनस करा, काय उरलं 1. आता 1 आहे तसं घ्या, मोठा मायनस 2 आहे, साइन कोणता आहे 2 मोठं घेणार आहे, कारण की आपण मोठ्या साइनचा मोठ्या नंबरचा साइन यूज करतो. इथं 2 मायनस आहे, 1 प्लस आहे, मग 2 मोठा आहे म्हणून या 2 च्या समोरचा साइन आपल्याला वापरायचे. 2 मायनस या 2 साइन मधून एक साइन मायनस करा, एक साइन उरला म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता आपल्याला माहितीये, काय माहितीये की 1 मायनस साइन स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए आपण काय घेतलं होतं, 1 मायनस साइन स्क्वेअर ए घेतलं होतं कॉस स्क्वेअर ए. म्हणजेच काय, इथं आपल्याला काय घ्यायचंय, कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. कट झालं, काय उरलं 1. मग 1 उरलं तर LHS इक्वल आली कोणाच्या, RHS च्या. हेन्स प्रूफ. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे, 11वा प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, या प्रश्नामध्ये बदल करायचा आहे. बदल करत करत तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, घाबरायचं कारण नाही. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण 11वा प्रश्न सोडवलेला आहे. यानंतर आपल्या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा प्रश्न जो 12व्या क्रमांकाचा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, यानंतर सोडवायचा. तर विद्यार्थ्यांनो, हा आपला प्रॅक्टिस सेटचा शेवटचा प्रश्न 12व्या क्रमांकाचा. काय विचारलेला आहे, tan थीटा sec थीटा -1 इज इक्वल टू tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1
अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. आता विद्यार्थ्यांनो हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. का? कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला इथं 2 दिलं जायचं, 1 आणत होतो. पण आता आपल्याला 1 दिलंय आणि 2 आणायचं आहे. म्हणजे इथं 2 टर्म दिले आणि 3 टर्म आणायचं आहे. म्हणजे याचं उलट आहे. उलट आहे तर घाबरायचं कारण नाही. सेक थिटा मायनस 1 आहे, इथं सेक थिटा प्लस 1 आहे. म्हणजे आपण डिनोमिनेटरला जर रॅशनलाइज केलं तर आपल्याला प्लस मिळून जातो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, घाबरायचं नाही. या ठिकाणी सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन मध्ये काय लिहिता येईल, टेक LHS, टेक LHS. LHS काय आहे, LHS आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. आता या डिनोमिनेटरचा आपल्याला रॅशनलाइज करायचंय. का? कारण की वर प्लस आणायचंय. मग याला आपल्याला प्लस आणायचं असेल तर याला प्लस करावं लागणार आहे. म्हणून आपण काय करू, इथं रॅशनलाइज द डिनोमिनेटर. डिनोमिनेटरचा आपण रॅशनलाइज करू. मग काय होईल, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. आता याच्या अपोजिट साइडनी वर आणि खाली मल्टिप्लाय करा. इथं असेल सेक थिटा प्लस 1 आणि सेक थिटा प्लस 1. मग आता इथं काय येणार आहे, याचा मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय असेल टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1 आणि इथं a मायनस बी a प्लस बी च्या फॉर्म मध्ये तयार झाला. कोणत्या फॉर्म मध्ये, a प्लस बी आणि a मायनस बी. बघा रॅशनलाइज केलं म्हणजे a प्लस बी a मायनस बी च्या फॉर्म मध्ये तयार होतो. हा होणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा a मायनस बी, हा a प्लस बी आहे. काय तयार झालं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय असेल, तो असेल सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 चा स्क्वेअर. ओके, अशा फॉर्मॅट मध्ये झालं. एक स्टेप खाली या. काय घेता येईल, तो घेता येईल टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1. आता इथं सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, 1 चा स्क्वेअर काय 1च असतो. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 बघा काय आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा आहे. आपली आयडेंटिटी आहे जी आपण बोर्डवर लिहून ठेवलेली. काय, या ठिकाणी टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 अपॉन इथं वापरायचं आपल्याला काय, टॅन स्क्वेअर थिटा. कारण की सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा. काय यूज केलं या ठिकाणी आपण, ते यूज केलेलं आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 यूज केला आपण टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आता बघा हा टॅन आणि याच्यातला एक टॅन कमी करा. काय उरलं, उरलेलं बाजूला या बाजूला लिहा. काय उरलेलं आहे, इथं उरलेलं आहे सेक थिटा प्लस 1, सेक थिटा प्लस 1 आणि इथं टॅन 2 होते, याच्यातला एक कमी झाला. इथं उरलं काय, फक्त एकच थिटा. कोणतं, टॅन थिटा. ओके, आता सेक थिटा प्लस 1 आणि टॅन थिटा आपल्याला मिळालेले. आपण हे घेऊन आलो होतो टॅन थिटा सेक थिटा मायनस 1 आणि हे आणलं. आता आपल्याला याची आणि याची काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे आपल्याला इथं फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो आपण 9वी ला शिकला होता. फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो लावायचा आहे. म्हणजे कोणाकोणाचं, याचं आणि याचं. पहिलं आपल्याला दिलेलं आहे काय, तो दिलेला आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 आणि या बाजूला आणलेला आपण सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आता करा काय, फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो लावा. मग काय असेल, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा. इथं काय लावलं आपण, फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो, थेरम ऑफ इक्वल रेशो लावलं. मग बघा टॅन थिटा सेक थिटा प्लस 1, या ठिकाणी टॅन थिटा सेक थिटा प्लस 1, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. फक्त आदला बदल करा. काय लिहिता येईल आपल्याला, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आपण टॅन ला अगोदर घ्या प्लस
सेक थिटा मायनस 1. बघा आलं की नाही. टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. 12वा प्रश्न तो आपण या ठिकाणी काय केलंय सोडवलेला आहे. अगदी सोपा प्रश्न होता तो आपण काय केलंय सोपा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आपला ट्रिग्नोमेट्री या पाठातला प्रॅक्टिस सेट 6.1 या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. या वर्षासाठी 6.1 पर्यंतच अभ्यासक्रम आहे. यानंतरचा जो अभ्यासक्रम या वर्षासाठी तो वगळलेला आहे, रिड्यूस केलेला आहे, म्हणून तो आपण या वर्षी घेणार नाही. जेव्हा तो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पुन्हा विचारला जाईल तेव्हा या समोरचा जो व्हिडिओ आहे, या समोरच्या भागावरचा जो व्हिडिओ आहे मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी आपल्या या शैक्षणिक वर्षानुसार हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थ्यांनो हा पाठ आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे प्रश्न आपण काय केलेत सोडवलेला आहे. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा लेंथी जाणार आहे कारण की प्रश्न जास्त असल्यामुळं आणि पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी या व्हिडिओची जी लांबी आहे म्हणजे जास्त मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला कळले असतील. जर तुम्हाला हा प्रश्न कळला असतील किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही GR अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा GR अकॅडमी. धन्यवाद.